बदली न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या. कवठेमंकाळ एसटी आगारातील घटना. सांगली दिनांक 19 सप्टेंबर 2024. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ एसटी आगारात कार्यरत असलेले सहाय्यक जावेद अल्लाबक्ष नगारजी वय 38 राहणार जत यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे. अल्लाबक्ष नगारजी यांची 2.5 वर्षांपूर्वी जत येथून कवठेमहांकाळ येथे बदली झाली होती. त्यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी 2 वेळा अर्ज सादर केला होता. मात्र आगार प्रमुख महेश जाधव यांनी हे अर्ज जिल्हा नियंत्रकांकडे पाठविले नसल्याचे जावेद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे मनस्ताप असलेल्या नगारजी यांना 8 दिवस निलंबनही देण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणखी ढळले. सप्टेंबर 16 रोजी जावेद नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना लेखी निवेदन सादर केले होते, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दल त्यांनी उल्लेख केला होता. या निवेदनात त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता, परंतु योग्य ती कारवाई झाली नाही. रविवार सप्टेंबर 17 रोजी नगारजी यांनी कवठेमहांकाळ डेपोमध्ये विषप्राशन केले. तातडीने त्यांना मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. जावेद नगारजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर एसटी कर्मचारी आणि भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. जावेद नगारजी यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.